आपल्यासमोर विद्यार्थिनी आहेत आपल्या ऑफलाईन बॅचच्या अनुराधा कदम या चिपळूणच्या आहेत. आय थिंक 20 मार्च 2024ला महाडिस्कॉमसाठी मी ऑफलाईन बॅच इथंच याच हॉलमध्ये चालू केले होते. त्यावेळेस त्या चिपळूणवरून इथं येण्याचा निर्णय घेतला होता. चिपळूणवरून आल्या, त्यांचं ध्येय होतं की जोपर्यंत मी एक्झाम क्रॅक करत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. त्यांनी एक्झाम रिझल्ट लागल्यानंतर घरी गेलेत. एक्झाम दिल्यावर सुद्धा गेल्या नाहीत, रिझल्ट लागल्यानंतर घरी गेलेल्या आहेत. त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्या तुम्हाला थोडासा गायडन्स करतील. तुमचे डाऊट वगैरे काय असतील तर तुम्ही त्यांना विचारून घेऊ शकता. फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून टू ऑल. सरांनी सांगितल्याप्रमाणे नुकतंच महापारेषणचा रिझल्ट लागला. त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं आणि तिथून पुढचा म्हणजे प्रवास खूप काही वेगळा होता. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतरचं आपण जग असं इमॅजिन करू शकत नाही. पण त्याआधीचं थोडं मी सांगण्याचा प्रयत्न करते. माझा प्रवास डिग्रीच्या शिक्षणापासून चालू करते. 2018ला मी डिग्री पासआउट झाले. डिग्रीचं माझं शिक्षण सांगली जिल्ह्यात झालं. मग तेव्हा 4 वर्ष हे सगळ्यांप्रमाणेच गेले आनंदात, असे मजा मस्ती करण्यात वगैरे. त्यावेळी असं काही नव्हतं, पण एक कुठंतरी डोक्यात होतं की आपल्याला गव्हर्नमेंटचा जॉब करायचा आहे. मग तेव्हापासून एवढे प्रयत्न नव्हते. पण त्यावेळी लहान भावाचं पण शिक्षण चालू होतं, तोही पुण्यात होता. त्यामुळे थोडा फायनान्शियल क्रायसिसमुळे मी जॉब करण्याचा डिसिजन घेतला. जॉब केला. त्यानंतर मध्येच कोरोना आल्यावर जॉबची कंडिशन सगळ्यांनाच माहिती होती. पण जॉबच्या ह्याच्यामध्ये पण इतकं त्या सॅलरीमध्ये आपण सॅटिस्फाय नव्हतो. त्यानंतर मग मी तेव्हा ठरवलं की बाबा आपण एक्झाम द्यायला चालू करायचं. त्यावेळी जॉब करत करत MESची ॲड आली. प्रिलिम्सची एक्झाम होती. प्रिलिम्स जॉब करत करत मी एक प्रिलिम्स दिली. त्यावेळी माझी प्रिलिम्स 2 मार्काने राहिलेली. तेव्हा म्हटलं आपण 8 तास इकडे देण्यापेक्षा आपण 8 तास इकडे देतोय, तेच आपण 8 तास अभ्यास केला तर आपलं काहीतरी होऊ शकते. त्यानंतर मी जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझा लहान भाऊ पण जॉबला लागला. त्यामुळे सगळ्या कंडिशन अशा बॅलन्स होता. त्यामुळे मी प्रॉपर अभ्यास करू शकत होते. त्यानंतर 17 डिसेंबरला प्रिलिम्स होती 2022ला. त्यावेळी 49 जागा आलेल्या MESसाठी आणि मी घरी राहून अभ्यास केला आणि पेपर देऊन बाहेर आल्यानंतर मला माहिती होतं माझी प्रिलिम्स क्लिअर होणार आहे. म्हणजे इतका तेव्हा व्यवस्थित अभ्यास केलेला. त्यानंतर आय थिंक 28 फेब्रुवारीला रिझल्ट लागला MESचा आणि त्यावेळी मेन्ससाठी मी क्लिअर झालेले. त्यावेळी असं क्लासेसचं वगैरे इतकं काही डोक्यात नव्हतं किंवा सरांचं पण त्यावेळी ओळख नव्हती किंवा काही माहिती नव्हतं क्लासेसविषयी. त्यामुळे असंच यूट्यूबवर बघून वगैरे मी स्टार्ट केलं. त्यानंतर मधल्या काळात मेन्स दिली मेमध्ये. त्यानंतर थोडे मेडिकल इश्यू झाले, तेव्हा रेस्टच घ्यायला सांगितलेली 5-6 महिने वगैरे. त्यानंतर त्यातच माझं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं. इंटरव्ह्यू दिला MESचा, पण त्यात थोडक्यासाठी राहिलं. वाईट वाटलं, म्हणजे पप्पांना पण असं नको होतं व्हायला वगैरे. पण म्हटलं ठीक आहे. मग त्यातून मी इझिली ॲक्सेप्ट केलं की बाबा आपलीच काहीतरी चूक आहे किंवा आपल्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असेल. त्यावेळी त्या मिस्टेकवर मी लक्ष दिलं तर मला असं जाणवलं की आपण घरी राहून अभ्यास करतो, आपल्याला जगात काय चाललं आहे हे कळत नाही घरी राहून. फक्त आपण जो एक वे धरला आहे, आपल्याला वाटतं बाबा हां हेच बरोबर आहे, आपण करतोय तेच बरोबर आहे, त्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. मग बाकीच्या गोष्टी ते विचार करून मी नंतर मग ऑफलाईन बॅच लावायचा निर्णय घेतला. त्यानंतर मी बघितलं तर त्याचवेळी सरांचं पॅम्पलेट मला दिसलं ऑनलाईन आणि त्यावेळी लगेच सरांना कॉल लावला आणि सरांना म्हटलं मला बॅच जॉईन करायची आहे. त्यांनी माझं राहण्याचं वगैरे काहीही नव्हतं, सरांनीच मला सगळी हेल्प केली. मी फक्त सरांच्या एका शब्दावर इथं आलेले. मला आठवतं आहे तो पाडव्यानंतरचा दुसरा दिवस होता आणि आता परवा पाडवा आहे, त्याच्या आधीच मी घरी चालले, ते पण एक्झाम क्लिअर करून. त्यामुळं मी म्हटलं आणि ह्या सरांच्या बॅचचा मला खूप फायदा झाला आहे. म्हणजे खूप मिस्टेक्स कळाल्या. मी इथंच बसलेली असायची ह्या बेंचवर पुढच्या समोरच्या. आणि त्यानंतर त्या दिवसापासून मी स्टार्ट केलं आणि त्यावेळी मी एक ठरवलं की बाबा सरांचा इथं 4 तास क्लास असायचा. त्यानंतर सर जे काही शिकवायचे तो टॉपिक जाऊन मी तिथं लायब्ररीत जाऊन रिवाईज करायचे, त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करायचे. म्हणजे मी फक्त एवढंच हे केलेलं, मी जास्ती काय अभ्यास केला नाही. इथं सरांचे 4 तास क्लास, परत सकाळी 2 तास, क्लासला आल्यावर 4 तास, परत 4 तास आणि संध्याकाळी जेवल्यानंतर 1 तास नॉन टेक करायचा. एवढा माझा फक्त हार्डली 4 ते 5 तासच अभ्यास असायचा आणि मी सगळं एन्जॉय करून अभ्यास केला आहे. ना गणपती सोडले ना काही, नवरात्र वगैरे सगळं एन्जॉय केलं आणि अभ्यास केला. म्हणजे ह्या फेजमध्ये कसं असतं की आपण पॉझिटिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. बरीच मुलं डिस्ट्रॅक्ट होतात वगैरे असं, त्यावेळी अभ्यास होतच नाही. आपण मुद्दामून अभ्यास केला तर ते आपण जास्त चुका करून बसतो. त्यापेक्षा तुम्ही फिरून या, तुम्हाला काय आवडतंय त्या गोष्टी करा.
मला तर डिस्ट्रॅक्ट झालं की मी मस्त 2-3 दिवस अभ्यासाला सुट्टी द्यायचे. आपल्याला फिरायला वाटलं फिरायला जायचं किंवा घरी जाऊन यायचं, असं चाललेलं असायचं. त्यानंतर एक्झाम होती, माझं रुटीन चालूच होतं. एक्झाम झाली, डिस्कॉमची एक्झाम होती पहिल्यांदा, तो पेपर दिला. पेपर सोपा होता, पण त्यावेळी एवढं काही रिझल्टचं असं काही डोक्यात नव्हतं की बाबा आपली क्लिअर व्हावी किंवा काय. पण कारण मला माझं सिलेक्शन ट्रान्सकोमध्येच पाहिजे होतं. मग एक्झाम 29 डिसेंबरला एक्झाम झाली. त्यानंतर एक्झाममध्ये कसं थोडे मी पहिला क्वेश्चन बघून थोडंसं मला पॅनिक व्हायला झालं. मी 5 मिनटं माऊस हातातून साईडला ठेवला आणि शांत केलं. म्हटलं काही करून आपल्याला ही एक्झाम काढायची. त्यामुळे 2 तास मी इतकं म्हणजे प्रॉपर वेने ते पेपर सॉल्व केला. आणि नॉनटेक म्हणजे माझ्या खूप आवडीचा विषय आणि तिथं मला कसे येत असून क्वेश्चन माझे सॉल्व झाले नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. आल्यावर अक्षरशः मी पेपर झाल्यावर रडलेली. इवन मी रिझल्ट लागल्यावर सुद्धा रडले नव्हते, कारण पेपर झाल्यावर रडलेले. त्यानंतर मग तेव्हापासून टेन्शन होतं खूप. त्यानंतर मध्ये डिस्कॉमचा रिझल्ट लागला. तेव्हा काही माझं डिस्कॉममध्ये झालं नाही. तेव्हा मला वाटलं डिस्कॉमचा पेपर सोपा होता आणि त्यात आपलं झालं नाही. मग तेव्हापासून खूप टेन्शन यायला चालू झालं की बाबा रिझल्ट लागेल, काय लागेल वगैरे असं. त्यानंतर मग रिझल्टचा दिवस होता. म्हणजे असे सोमवार ते शुक्रवार आले की टेन्शन असायचं. 7 वाजले की असं धडधड चालू व्हायची, नको वाटायचं ते. त्यावेळी रविवार होता. मी मस्त बाहेरून खाऊन वगैरे आले. म्हटलं आज रिलॅक्स, आज काय एवढं टेन्शन नाही आहे, आपण आपला दिवस एन्जॉय करूया. आणि मी बसले आणि त्यावेळी इंडिया पाकिस्तानची मॅच होती. ती मॅच बघितले आणि एक 15 मिनटं फक्त बसले असेल आणि 10:15 वाजता रिझल्ट लागला. फ्रेंडचा फोन आला की रिझल्ट लागला आहे म्हणून. म्हटलं काय, म्हणजे मला खूप घाबरायला झालं की मला असं, मी स्वतः रिझल्ट बघितलाच नाही. आणि त्यावेळी तिनं फोनवर सांगितलं की तुझं नाव आलं आहे त्यामध्ये म्हणून. आणि इकडे फटाके वाजत होते आणि मी माझा रिझल्ट ऐकत होते. म्हणजे ती मुवमेंट खूप महत्त्वाची असते, पण त्यासाठी आपण काय करतो हे पण महत्त्वाचं असतं. मी आता एक अभ्यासाविषयी बोलते. मी काही जास्त बुक्स किंवा काही असं रेफर नाही केलं. मी फक्त सरांनी ज्या नोट्स दिल्यात त्याच प्रॉपर परत रिपीट त्याच वाचल्या. त्यामुळं बाकी असं YCT आणि सरांचं बुक एवढंच मी केलं. तेच मी डबल सॉल्व केलं. एक्स्ट्रा काही मी असं जास्त वाचलं नाही. आणि नॉनटेक करायला म्हणाल तर तुम्ही प्रत्येक दिवशी नॉनटेक केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्किप करून चालत नाही. एक आपण 8-10 दिवस जरी स्किप केलं तरी आपल्याला वाटतं हा विसरलं, एखादा फॉर्म्युला विसरतो किंवा एखादी ट्रिक विसरते. त्यामुळे तुम्ही जर रोज त्याच्यामध्ये असाल तर ते तुम्हाला खूप इझी जातं. त्यामुळं अभ्यास वेळच्या वेळी किंवा नॉनटेकची जी प्रॅक्टिस आहे ती रोज चालू ठेवायची वगैरे. म्हणजे फक्त ह्या एका दिवसामुळं पूर्ण नंतरचं आयुष्यच बदलून गेलं. परत मग काय आपण ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याही करायला खूप आपल्याला वाव असतो. त्यामुळे फक्त अभ्यास करा आणि मोटिवेशनची काही गरज पडत नाही. फक्त आपली परिस्थिती लक्षात ठेवायची, तेवढ्यात होऊन जातं ते. थँक्यू. आणि याबद्दल मी सरांचं खूप आभार मानते मनापासून, कारण जेव्हापासून त्यांची बॅच लावली तेव्हापासून जे काही 7 महिने गेले त्यात सरांच्या मार्गदर्शनामुळे खरंच मी इथं आहे. कारण मला फळावर ते शिकवत असताना प्रत्येक क्वेश्चन मला मिस्टेक लक्षात यायची. बाबा MESमध्ये हा मेन्सला आपण हा क्वेश्चन असा सॉल्व केलेला, त्यामुळे आपली इथं मिस्टेक झाली. हे मला इथं येऊन कळालं खरं तर ह्या मिस्टेक्स. त्यामुळं सरांचं गायडन्स प्रॉपर आहे. फक्त तुम्ही तुमचे एफर्ट्स द्या, सिलेक्शन होतं आहे. थँक्यू. विचारा, काय प्रश्न वगैरे आहेत का कोणाला? काय तुम्ही किती तास अभ्यास करता की लायब्ररीत तुम्ही किती तास बसायचा? तर माझं असं काही बसण्याचं नव्हतं. मला जेव्हा मनात येईल तेव्हा मी लायब्ररीत जायचे. एक वेळ तर अशी आहे, रात्री 12 वाजता मला लायब्ररीतनं हाकलून काढलेलं आहे. म्हणजे तेव्हा मी कसं, मला आता जेवण झाल्यावर अभ्यास करायचा आहे, मूड आला आहे, तर त्यावेळी तुम्ही अभ्यास करा. असं काही वेळ ठरवू नका की तुम्ही किती तास अभ्यास करताय किंवा काय. माझ्यामध्ये तुम्ही क्वांटिटी रेफर करण्यापेक्षा क्वालिटी रेफर करा, त्यातच ते खरं आहे. म्हणजे तुमचा जेव्हा मूड चांगला असतो ना, तुम्ही भले अभ्यास करा, 4 तास करा, 5 तास करा. ज्यावेळी मूड नसतो त्यावेळी तुम्ही पहिला माइंड फ्रेश करा, त्यानंतर अभ्यास करा. त्यामुळं आर्स काय एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही त्यात काय करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, थँक्यू मॅडम. तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी कुठला टाईमचं वगैरे असं काही बाउंडेशन नसतं. तुम्ही क्लास करा, त्यानंतर तुम्ही जरी 4 तास अभ्यास केला, मी तुम्हाला तेच सांगतो, क्लासमध्ये आपण जे शिकवतोय ते जरी तुम्ही घरी जाऊन रिवाइज केलं तर मोर दॅन इनफ आहे. फक्त तुम्ही जे क्लासमध्ये आज घेतलेलं आहे तेच आजच रिवाइज करायचं. असं नाही की काल क्लास बघितला आणि तुम्ही 4 दिवसानं बघताय. जसं तुम्ही डिले करत जाल का तसं तुमच्या डोक्यामधून थोडं ते विसरत जाणार. म्हणून तुम्ही आज क्लास झाला, जे आपण आज शिकवलं ते आज तर करायचंच, प्लस आजपासून परत 4 ते 5 दिवसांनी ते परत नंतर
रिवाईज करायचं. म्हणजे आज क्लासमध्ये शिकवलेलं तुम्ही एकदा ऐकलेलं असतं, तुम्ही स्वतःहून केलेलं असतं एकदा, आणि परत 4 दिवसांनी तुम्ही ज्यावेळेस घरी जाता त्यावेळेस तुम्ही 4 दिवसानंतर रिवाईज करायचं. म्हणजे तुमचं काय होतं, रिव्हिजन ते परफेक्ट होऊन जातं. ज्यावेळेस तुम्ही 4थ्या दिवशी ते पाहायला जाताल त्यावेळेस हे जे आज मी घेतलेलं आहे का त्याच्यामधले तुम्हाला 1-2 क्वेश्चन तुमचे 100% चुकतात. ते तुम्हाला चूक कळाली पाहिजे. परत ती चुकलेली जी काही चूक आहे तुम्ही ती कुठेतरी लिहून ठेवायची किंवा तो फॉर्म्युला पॉईंट एकाने नोट डाऊन करून ठेवायचा. परत त्यालाच काय करायचं, रिवाईज करायचं 4 दिवसांनी 8 दिवसांनी. म्हणजे असं नाही की आता पॉवर स्ट्रीम चालू याला परत बघायचंच नाही, आज बघायचा विषय संपला, असं करायचं का नाही आहे. 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवसाचा एक तुम्ही टाईम स्पॅन ठरवा. त्यानुसार जे आत्तापर्यंत झाले का 6 दिवसामध्ये ते रिवाईज तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे. आपण जेवढं क्लासमध्ये घेतो ते मोर दॅन इनफ आहेच. प्लस मॅडमने सांगितल्याप्रमाणे YCT त्यांनी रेफर केलं असेल, आपलं बुक त्यांनी रेफर केलं असेल. याच्यामध्ये तुम्ही MCQ सॉल्व करा. तुम्हाला MCQ बऱ्यापैकी 95% MCQ तुम्हाला बुकमधले सॉल्व होतील. आज तुम्हाला इथे इकॉनॉमिक ऑफ पॉवर जनरेशन मी घेतला, तुम्ही YCT ओपन करा, YCTमधले MCQ सॉल्व करा. तुम्हाला जवळजवळ 95% क्वेश्चन हे सॉल्व होणार म्हणजे होणारच. फक्त त्याच्यामध्ये चुका आहेत तर त्या चुका तुम्हाला कळाल्या पाहिजेत. नाहीतर म्हणणार सर ना हा कन्सेप्ट चुकीचा समजला, असा शिकवला आणि त्या आन्सर या ठिकाणी वेगळं आले. ठीक आहे. हां त्यावेळेस तुम्हाला कळून जातं की म्हणजे त्याच्यामध्ये मिस्टेक आहेत, ह्या मिस्टेक आहेत हे पण आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून YCTला रट्टा मारायचं नाही. रट्टा मारणारी मुलं आज परत त्या ठिकाणी आहे अशी बसलेली आहेत. ज्यांनी कन्सेप्ट समजून घेतला ते सिलेक्ट झालेले आहेत. रट्टा मारायचा नाही, रट्टा मारल्याचा फायदा होत नाही. कन्सेप्टला समजून घ्यायचं. ठीक आहे. या गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. सर्वांना समजलं असेल तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्या आपलं डेली या ठिकाणी शेड्यूल चालू राहील. क्लिअर आहे का? चला थांबूया.